Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JB English Academy by Jayant Ingle. मित्रांनो, आपण व्होयाजिंग टवर्ड्स एक्सलन्स या लेसनचा पहिला पाठ बघितलेला आहे. यामध्ये आपण अच्युत गोडबोले यांची बालपणापासून ते IITच्या प्रवेशापर्यंतची कहाणी बघितलेली आहे. मित्रांनो, आता उर्वरित भाग आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा. माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, आपण बघूया व्होयाजिंग टवर्ड्स एक्सलन्स या लेसनचा पार्ट 2. मित्रांनो, आपण पेज नंबर 81 वर होतो. आपण लास्ट पॅसेज बघतोय. पहिली लाईन, ॲट IIT I got fairly good marks in my first 2 years. However, a very important thing happened while I was in my 3rd year. मित्रांनो, रायटर म्हणतायत की IITला पहिल्या 2 वर्षामध्ये मला चांगले मार्क्स मिळाले होते. असं असल्यावर तिसऱ्या वर्षाला असताना एक महत्त्वाची गोष्ट घडली. आता ती कोणती आहे ती आपण बघू. आय केम इन कॉन्टॅक्ट विथ अबाउट 15 to 20 एक्स्ट्रीमली ब्रिलियंट स्टुडंट्स, रिसर्चर्स, प्रोफेसर्स फ्रॉम IIT, TIFR अँड BARC. तो म्हणतोय की मी IIT, TIFR आणि BARC या संस्थेतील 15 ते 20 एक्स्ट्रीमली पुष्कळ हुशार अशा विद्यार्थ्यांना, संशोधकांना व प्राध्यापकांना भेटलो किंवा यांच्या संपर्कात आलो. बघा, तिथं काही संस्थांची नाव दिले. IIT, TIFR अँड BARC. IIT म्हणजे काय? इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी. भारतामध्ये एकूण 23 IIT आहेत. या भारतातील अत्युच्च शैक्षणिक संस्था म्हणून गणल्या जातात. दुसरा आहे TIFR, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. ही मुंबई येथे असलेली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर थर्ड BARC, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई. ही सुद्धा खूप मोठी संस्था आहे. या सगळ्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी संस्था आहे की ज्या ठिकाणी अनेक स्टुडंट्स, रिसर्चर्स आणि प्रोफेसर काम करतात किंवा तिथं संशोधन करत असतात. नेक्स्ट, दे इन्क्लुडेड टॉप रँकिंग स्टुडंट्स फ्रॉम IIT, व्हिजिटिंग प्रोफेसर्स इन अमेरिकन. पेज नंबर 82. नेक्स्ट पेज. Universities and very renowned mathematicians in the world and so on. ते IITमधील टॉप रँकिंगचे स्टुडंट्स होते. अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर्स म्हणून ते जायचे. म्हणजे काय? त्या ठिकाणी एक गेस्ट लेक्चर द्यायला ते जायचे. इतके ते प्रचंड बुद्धिमत्तेचे होते की त्यांना जगाच्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये डिमांड होती. ते जगातील प्रसिद्ध मॅथेमॅटिशियन्स, गणितज्ञ होते आणि सो ऑन इत्यादी इत्यादी. रिनाऊंड म्हणजे काय? प्रसिद्ध. नेक्स्ट, आय वॉज इन्स्टँटिनियसली अट्रॅक्टेड टू धिस ग्रुप. मी लगेच या ग्रुपकडे अट्रॅक्ट झालो. इन्स्टँटिनियसली म्हणजे लगेचच. धिस फ्रेंडशिप हॅड अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन माय लाईफ. त्यांच्याशी मैत्री ही माझ्या आयुष्यावर कायमस्वरूपी इम्पॅक्ट म्हणजे काय? परिणाम घडवून आणणारी होती. अंटिल दॅट टाईम आय यूज टू कन्सिडर माय सेल्फ somewhat intelligent. However, after I met my friends in our group, I came to know what real brilliance meant, and I realized where I stood. इथं लेखक म्हणतो की तोपर्यंत मी स्वतःला काहीसा इंटेलिजंट समजायचो. त्या ग्रुपमधील मित्रांना भेटल्यावर मला कळले की रिअल ब्रिलियन्स म्हणजे खरी बुद्धिमत्ता काय असते आणि मी कुठे उभा होतो याचीसुद्धा मला काय झाली? जाणीव झाली. आय वॉज ॲक्च्युअली ऑल्सो व्हेरी लकी दॅट आय केम इन कॉन्टॅक्ट विथ ग्रेट पीपल ऑन द ग्लोबल स्केल अर्ली इन माय लाईफ. त्या वैश्विक स्केलवर किंवा जगामधील लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आयुष्याच्या लवकरच्या टप्प्यामध्ये त्यांच्या संपर्कात आलेलो होतो. नेक्स्ट, later in my life when Mr. Narayan Murthy left Patni to start Infosys, I started heading Patni's software division, occupying the same chair.
मित्रांनो, लेखक हा पटनी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला होता. त्यावेळेस नारायण मूर्ती त्या पटनी सॉफ्टवेअरचे हेड होते. जेव्हा नारायण मूर्ती यांनी पटनी सॉफ्टवेअर कंपनी सोडून स्वतःची इन्फोसिस कंपनी स्थापन करण्यासाठी ते निघून गेले, तेव्हा मी सॉफ्टवेअर डिव्हिजनला हेड म्हणून काम पाहू लागलो व त्याच चेअरवर बसू लागलो, ज्या ठिकाणी ते नारायण मूर्ती बसायचे. नारायण मूर्ती इन्फोसिसचे मालक आहेत, जी आपल्या भारतातील IT सेक्टरमधील खूप मोठी नावाजलेली कंपनी आहे आणि त्यांच्यासोबत अच्युत गोडबोले यांनी काम केलेलं आहे. पुढे बघू आपण. माय हेड ऑफिस वॉज इन कॅम्ब्रिज, मॅसॅच्युसेट्स, USA, व्हेरी नियर बोस्टन. लेखक म्हणतो, माझं हेड ऑफिस हे कॅम्ब्रिज, मॅसॅच्युसेट्स, USA, की जे बोस्टनजवळ होतं, या ठिकाणी होते. इट वॉज इन फॅक्ट द ॲडजसंट बिल्डिंग टू MIT इन अमेरिका. खरं तर माझं हेड ऑफिस अमेरिकेच्या MIT जवळ होतं. आय हॅड टू व्हिजिट द US एव्हरी फ्यू मंथ्स इन दोज डेज. काही महिन्यांच्या अंतराने फ्यू मंथ्स लेखक हा USला व्हिजिट द्यायला जायचा किंवा त्याला व्हिजिट द्यावी लागत होती. आय यूज टू व्हिजिट MIT ड्युरिंग लंच टाईम टू मीट माय फ्रेंड्स. मी लंच टाईमला MIT ऑफिसमध्ये मित्रांना भेटायला जायचो. जेव्हा लेखक USमध्ये होता तेव्हा MITला तो त्याच्या मित्रांना, जिथे त्याचे मित्र होते, त्यांना भेटायला जायचा. देअर वन कुड सी अ कपल ऑफ नोबेल लॉरिएट्स ॲट द डायनिंग टेबल. तिथं डायनिंग टेबलला ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे असे मानकरी मी सहज बघू शकत होतो. इफ यू वॉक्ड फॉर ॲन अवर फ्रॉम देअर यू कुड रीच हार्वर्ड स्क्वेअर नियर हार्वर्ड युनिव्हर्सिटी. जर तुम्ही 1 तास वॉकिंग करीत गेलात, तुम्ही हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या हार्वर्ड स्क्वेअरला पोहोचू शकत होते. आय यूज्ड टू व्हिजिट बोथ ऑफ दीज युनिव्हर्सिटीज अँड कुड टॉक टू अ नंबर ऑफ नोबेल लॉरिएट्स. तो म्हणतो, मी या युनिव्हर्सिटीजना भेटी द्यायचो व अनेक नोबेलचे मानकऱ्यांशी मी बोलू शकत होतो. ड्युरिंग दीज इयर्स आय ट्रॅव्हल्ड अ लॉट टू US, Europe, Japan and Australia and could meet a number of great thinkers and management gurus such as Alvin Toffler, Peter Drucker, C.K. Prahlad, Tom Peters, or great technologists such as Vincent Cerf who designed TCP/IP, which is the basic protocol of internet. लेखक म्हणतो, या वर्षांदरम्यान मी US, युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलियाला खूपदा प्रवास केला आणि अनेक मोठे विचारवंत आणि मॅनेजमेंट गुरुज जसे एल्विन टॉफलर, पीटर ड्रकर, C.K. प्रल्हाद, टॉम पीटर्स किंवा मोठे टेक्नॉलॉजिस्ट जसे व्हिन्सेंट सर्फ यांनी TCPचा शोध लावलेला आहे, की जो इंटरनेट प्रोटोकॉल आहे, IP आहे. TCP म्हणजे काय? ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. मित्रांनो, ही लेखकाच्या फील्डमधील खूप मोठी नावं होती, दिग्गज अशी नावं होती, ज्यांच्याशी लेखक भेटला त्यांच्या चर्चेतून तो घडला. ऑल दीज डिस्कशन्स विथ दीज ग्रेट्स ब्रॉडन माय हॉरिझॉन अँड माय एम्स अँड वर्ल्ड व्ह्यू बिकेम ग्लोबल. लेखक म्हणतो की यांच्याशी केलेल्या चर्चेमुळे माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या. हॉरिझॉन म्हणजे काय? ज्ञानाच्या कक्षा. ब्रॉडन म्हणजे काय? रुंदावणे किंवा वाढत जाणे. माझी ध्येय व जगाविषयाचा दृष्टिकोन ग्लोबल झाला होता. इट टॉट मी ह्युमिलिटी अँड मेड मी रिअलाइज दॅट आय हॅड टू अचीव्ह अ लॉट इन लाईफ. त्याने मला ह्युमिलिटी शिकवलं, म्हणजे काय? विनयशीलता, नम्रपणाने राहायला शिकवलं आणि मला रिअलाईज करून दिलं की मला आयुष्यात अजून पुष्कळ अचीव करायचं आहे, मिळवायचं आहे. द लेसन इन ह्युमिलिटी अँड हार्ड वर्क ॲज वेल ॲज पॅशन फॉर एक्सलन्स वॉज गोईंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हायटल रोल इन माय लाईफ. लेखक म्हणतो, नम्रपणाचा धडा आणि कठीण मेहनत, त्याचबरोबर उत्कृष्ट करण्याची आवड हे माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा व अत्यावश्यक रोल
अदा करू लागला होता. व्हायटल म्हणजे अत्यावश्यक, पॅशन म्हणजे आवड. मित्रांनो, चांगल्यांच्या संगतीत आपण जर राहिलो तर आपल्यासोबत चांगलंच घडते. लेखक हा बुद्धिमत्तेने कुशाग्र असलेल्या व्यक्तींच्या मध्ये राहायला लागलेला होता आणि त्यामुळे त्याच्या जीवनात व त्याच्या विचारांमध्ये वेगळेपण त्याला दिसायला लागलेलं होतं आणि त्यातून तो घडायला लागलेला होता. आता पेज नंबर 82 वरील शेवटचा पॅसेज. कमिंग बॅक टू माय ग्रुप्स इन IIT, माय फ्रेंड्स वर नॉट ओनली मोर इंटेलिजंट दॅन मी बट दे वर व्हेरी वेल रेड. लेखक म्हणतो, पुन्हा IITच्या ग्रुपमध्ये येताना माझे मित्र फक्त इंटेलिजंटच नव्हते तर ते खूप चांगले वाचक होते. वेल रेड म्हणजे चांगले वाचक. They had interest in all the subjects like science, technology, sociology, psychology, economics, philosophy, anthropology, archaeology, political science, etc. त्यांना सायन्स, टेक्नॉलॉजी, सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्र, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र, आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र, पॉलिटिकल सायन्स यासारख्या विषयांमध्ये इंटरेस्ट होता. पुढे, आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑल ऑफ दीज ब्रँचेस अपार्ट फ्रॉम ऑल द फाईन आर्ट्स सच ॲज म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग. In short, our group was interested in almost anything under the sun and which concerned human life and existence. आमचा ग्रुप या सर्व शाखेमध्ये विषयामध्ये इंटरेस्ट घ्यायचा, जसे की म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग. याचाच अर्थ पेज नंबर 83 बघा. या सूर्याखाली जे जे असेल त्यात ते इंटरेस्ट ठेवायचे, ज्याचा मानवी जीवनाशी व अस्तित्वाशी संबंध आहे. कन्सर्न म्हणजे काय? संबंध असणे. आय वॉज इमिजिएटली अट्रॅक्टेड टू द ग्रुप अँड डेव्हलप इमेन्स अँड डीप इंटरेस्ट इन ऑल दीज ब्रँचेस ऑफ नॉलेज. मी लगेचच त्या ग्रुपकडे अट्रॅक्ट झालो आणि स्वतःला भरपूर डेव्हलप केलं. इमेन्स म्हणजे भरपूर, पुष्कळ. आणि या ज्ञानाच्या कक्षेत डीप इंटरेस्ट घ्यायला लागलो, खोलवर असा इंटरेस्ट घ्यायला लागलो. None of these subjects were part of our curriculum at IIT. But again, I never studied for scoring marks in any examination. ह्यातील कोणतेही सब्जेक्ट आमच्या IITच्या अभ्यासक्रमातील किंवा पाठ्यक्रमातील नव्हते. परंतु पुन्हा एकदा सांगतो, मी परीक्षेत मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यास कधीही केलेला नाही. नेक्स्ट. Here was a sea of knowledge in front of me, which I thought was necessary to pass the examination of life, which was far more important than just passing IIT examination. इथे माझ्यासमोर अ सी ऑफ नॉलेज होतं, म्हणजे काय? ज्ञानाचा सागर होता की ज्याने मी आयुष्याची परीक्षा, एक्झामिनेशन ऑफ लाईफ पास करणार होतो. मित्रांनो, आपलं नॉलेज हे आपल्या विषयापुरतं कधीच मर्यादित ठेवू नये. इतर विषयांचं ज्ञान आपण अवगत करायला पाहिजे व त्याची आवड ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपण आयुष्यातील कोणत्याही प्रश्नाला फेस करू शकतो, तेही यशस्वीरित्या. म्हणून तो म्हणतोय की मी एक्झामिनेशन ऑफ लाईफ पास करण्यासाठी इतर विषयामध्ये इंटरेस्ट ठेवलेला होता. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ मास्टर ऑर अन एक्सपर्ट इन ऑल दीज सब्जेक्ट्स, बट इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू अंडरस्टँड ॲट लीस्ट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मोस्ट ऑफ दीज सब्जेक्ट्स. लेखक म्हणतो, आणि हे फक्त IIT एक्झाम पास होण्यापेक्षा फार महत्त्वाचं होतं. या विषयामध्ये मास्टर होणे किंवा एक्सपर्ट होणे खूप डिफिकल्ट होतं, परंतु प्रत्येक विषयाचे बेसिक प्रिन्सिपल्स, त्याला आपण मूलतत्व म्हणतो, हे मूलतत्व समजणेसुद्धा महत्त्वाचे होते. नेक्स्ट. एनी ऑफ अस could easily top the GRE examination and migrate to the US. However, that thought never even touched our minds to understand the world and how it works, and serving India and her people was far more important to us. आमच्यापैकी कोणीही GRE एक्झाम पास करून
इझिली टॉक करून US ला मायग्रेट म्हणजे स्थलांतरित होऊ शकत होतं. इतके ते ब्रिलियंट होते. असं असल्यावरही त्यांच्या मनात हा विचार स्पर्श करीत नव्हता. त्यांच्यासाठी जग समजून घेणे आणि ते कसं काम करते हे महत्त्वाचं होतं. भारतासाठी व तेथील लोकांची सेवा करणे हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. मित्रांनो, लेखकाने या पॅसेजमध्ये आपलं नॉलेज हे आपल्या विषयापुरतं नसावं हे सांगितलेलं आहे व आपल्या ज्ञानाच्या कक्षा ज्या आहे त्या वाढवीत ठेवायला पाहिजे हे प्रतिपादित केलेलं आहे. आता आपण पुढच्या पॅसेजकडे वळूया. देअरफोर आय प्लंग्ड इन टू ऑल दीज ब्रँचेस ऑफ नॉलेज. म्हणून मी इतर शाखांच्या विषयांच्या ज्ञानाशी जुळवून घेत होतो. प्लंग्ड इंटू मिळते जुळते करणे. इट वॉज अ पिरियड ऑफ रेनेसन्स फॉर मी. वी यूज टू डिस्कस अबाउट रिलेटिव्हिटी, बिग बँग, एस्थेटिक्स, लिटरेचर, philosophy, economics and many other subjects every day until late into the nights. हा काळ माझ्यासाठी प्रबोधन काळ होता. रेनेसन्स म्हणजे प्रबोधन. बघा, एखाद्याला आपण उपदेश करतो आणि त्या उपदेशातून दुसरा व्यक्ती हा कसा होतो, सजग होतो, जागृत होतो, त्याला काय म्हणतात आपण, प्रबोधन देणे. आम्ही रिलेटिव्हिटी, बिग बँग, ॲस्थेटिक्स, लिटरेचर, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स आणि इतर विषयांवर दररोज रात्री उशिरापर्यंत चर्चा करायचो. यामध्ये रिलेटिव्हिटी आणि बिग बँग थेअरी जी आहे ही फिजिक्सशी संबंधित आहे. एस्थेटिक्स म्हणजे काय, सौंदर्यशास्त्र. पुढे, माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन ए व्हरायटी ऑफ टॉपिक्स. लेखक म्हणतो, माझे कपाट वेगवेगळ्या टॉपिकच्या पुस्तकांनी पूर्णपणे भरलेले होते. It is only because of the human curiosity that we have been able to make such a great progress in science and technology and social sciences. हे फक्त मानवी उत्सुकता या वृत्तीमुळे आम्ही सायन्स व टेक्नॉलॉजीमध्ये त्याचबरोबर सोशिओलॉजीमध्ये प्रोग्रेस करू शकलो. इथं क्युरिओसिटी एक शब्द आलेला आहे म्हणजे जिज्ञासा. नेक्स्ट, I have a number of limitations, but one thing I am proud of is the curiosity, humility, and humanity that is concern for our fellow human beings. लेखक म्हणतो, माझ्या अनेक मर्यादा असतील, परंतु एका गोष्टीचा मला गर्व आहे. उत्सुकता, दॅट इज क्युरिओसिटी, जिज्ञासा, विनम्रता, ह्युमिलिटी आणि माणुसकी, ह्युमॅनिटी, ह्याच मानवाच्या संबंधित आपल्याला एक चांगला व्यक्ती म्हणून ओळख देत असतात. म्हणजे हे क्वालिटीज जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही एक चांगला मनुष्य म्हणून समाजात राहू शकतात. पुढे, आय लर्न्ड दीज व्हॅल्यूज ड्युरिंग माय IIT डेज. मी हे संस्कार, हे व्हॅल्यूज IITच्या दिवसामध्ये शिकलेलो होतो. आय ऑल्सो बिकेम अ फर्म बिलिव्हर इन रॅशनलिझम अँड इक्वॅलिटी फॉर ऑल द कास्ट, क्रीड्स, रेसेस, जेंडर्स अँड रिलिजन्स. लेखक म्हणतो, मी रॅशनलिझमचा फर्म बिलिव्हर झालो होतो. म्हणजे काय, मी बुद्धिप्रामाण्यवादाचा पक्का विश्वासू झालो होतो. मित्रांनो, बुद्धिप्रामाण्य म्हणजे काय, जे सायन्सवर आधारलेले व्यवहार्य आहे ते म्हणजे बुद्धिप्रामाण्य व त्यावर विश्वास ठेवणारे रॅशनलिस्ट. आणि रॅशनलिझम म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद. फर्म बिलिव्हर हा एक शब्द आलेला आहे म्हणजे काय, पक्का विश्वासू. पुढे लेखक म्हणतोय की सर्व जाती, पंथ, क्रीड्स म्हणजे काय, पंथ, रेसेस म्हणजे काय, वंश, जेंडर्स म्हणजे काय, लिंग, आणि रिलिजन्स, धर्म, याबद्दल माझ्या मनात समानतेची भावना निर्माण झाली होती, इक्वॅलिटीची भावना निर्माण झालेली होती. लेखक म्हणतोय सर्व जाती, पंथ, रेसेस, जेंडर्स, रिलिजन्स याबद्दल मला समानतेची भावना निर्माण झालेली होती. कोणीही छोटं नाही, कोणीही मोठं नाही, कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही. हे कशामुळे झालं, बुद्धिप्रामाण्यवादी असल्यामुळे. बुद्धिप्रामाण्यवादी होण्यासाठी आपण वेगवेगळ्या विषयांची डीप अशी रीडिंग करायला हवी. यातून आपलं नॉलेज रुंदावत जाते व व्यवहार्य गोष्टी काय असतात, सायन्सचे प्रिन्सिपल्स काय असतात, प्रत्येक गोष्टीवर विज्ञान कसं आधारलेलं आहे हे आपल्याला कळायला लागते आणि आपण इक्वॅलिटीच्या भावनेने जगायला
लागतो. नेक्स्ट, आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज गॉड अँड ह्युमॅनिटी ॲज रिलिजन. मित्रांनो, अच्युत गोडबोले यांनी या पाठात खूप मोलाचं वाक्य लिहिलं आहे की जे ते त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा पाळतात. मी निसर्गाला देव आणि माणुसकीला धर्म मानायला सुरुवात केली होती. यापेक्षा कोणतंही मोठं वाक्य नाही. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात हे वाक्य तुम्ही पक्क लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात अनेक व्यक्ती तुम्हाला भेटतील, वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या भेटतील, वेगवेगळ्या पंथांच्या, धर्मांच्या तुम्हाला लोक भेटतील, पण त्यांच्याशी वागताना एक माणूस म्हणूनच वागा. ज्या निसर्गाने आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्याच निसर्गाला तुम्ही देव म्हणा. या पॅसेजमध्ये लेखकाने त्याला वेगवेगळ्या विषयांची आवड व त्या विषयांच्या पुस्तकांच्या वाचनामुळे त्याच्यात निर्माण झालेली विनम्रता, माणुसकी आणि त्याच्या अंगी समानतेची असलेली भावना कशी निर्माण झाली याबद्दल चर्चा केलेली आहे. नेक्स्ट पॅसेज हा पेज नंबर 83 वरचा लास्ट पॅसेज आहे. I passed from IIT, joined a non-violent social movement for tribals with Sarvodaya, participated in a peaceful satyagraha, went to jail for 10 days, came back to Mumbai, was jobless for a while, worked for rupees 125 per month to supervise workers at the night shift in a mechanical workshop. मित्रांनो, लेखक म्हणते की मी IIT पास झालो, मग मी अहिंसक सामाजिक चळवळ नॉन व्हायलंट सोशल मूवमेंट यामध्ये सहभागी झालो की जी आदिवासींसाठी होती. ट्रायबल म्हणजे काय? आदिवासी. त्याने सर्वोदय या संस्थेला जॉईन केलं होतं व शांतीपूर्वक सत्याग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतला. यासाठी मला 10 दिवस जेलमध्ये सुद्धा जावे लागले होते. त्यानंतर मी मुंबईला परत आलो व एका मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये नाईट शिफ्टमध्ये 125 रुपये पर मंथ कामगारांवर सुपरवाईज करण्याचे काम मिळवले. पुढे चेंज 13 हाऊसेस इन मुंबई अँड फायनली सेटल्ड ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज माय करिअर. मुंबईत आल्यावर मी 13 घरे बदललीत आणि शेवटी IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये माझ्या करिअरमध्ये सेटल झालो. पेज नंबर 84कडे जातो आहे आपण. मी वाक्य वाचतो आहे 83 वरचं. आय स्पेंड 32 years इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आउट ऑफ विच आय वॉज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑर MD ऑर द सॉफ्टवेअर हेड फॉर 23 years फॉर लार्ज ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीज with thousands of software professionals worldwide and 6 offices in the US, 3 in Europe, 1 in Japan and 1 in Australia. रायटर म्हणतो, मी वयाची 32 वर्ष इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात घालवलेली आहे. त्यापैकी 23 वर्ष एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा MD किंवा सॉफ्टवेअर कंपनीचा हेड म्हणून मी काम पाहिलेलं आहे. यात मोठ्या ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीजचा समावेश आहे, ज्यात जगभरातील सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सचा सुद्धा समावेश आहे. यांची US मध्ये 6 ऑफिसेस, तर युरोपमध्ये 3 ऑफिसेस, एक जपानमध्ये व एक ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. आय हॅड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 times फॉर बिझनेस. लेखक म्हणतो, मला जगभरात बिझनेससाठी सर्वत्र जावं लागत होतं. जवळपास 150 वेळा तो जगभरामध्ये प्रवास करत होता, ट्रॅव्हल करत होता. ऑल ओव्हर म्हणजे सर्वत्र. ड्युरिंग धिस पिरियड आय हॅड ऑल्सो रिटन 4 books विथ 500 to 700 pages each ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, published by Tata McGraw-Hill and then translated into Chinese for global distribution. लेखक म्हणत आहे की या प्रवासादरम्यान जगभरामध्ये फिरत असताना मी 4 पुस्तकं लिहिली की जे 500 ते 700 पेजेसची होती. प्रत्येकी 500 ते 700 पेजेसची होती. ती लिहून काढली व जी टाटा मॅग्रॉ हिल या प्रसिद्ध पब्लिशरने प्रकाशित केली आणि त्यांना जगभरात न्यावं यासाठी चायनीजमध्ये ट्रान्सलेट केलं किंवा भाषांतरित केली. मित्रांनो, या पॅसेजमध्ये रायटर हा IT सेक्टरमध्ये कसा उतरला
व त्याने रायटिंग कसे सुरू केले याबद्दल सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॅसेज. आय लर्न्ड अ लॉट ऑफ थिंग्स वेन आय वॉज रनिंग दीज लार्ज कंपनीज. जेव्हा मी ह्या कंपन्या चालवित होतो तेव्हा मी भरपूर गोष्टी शिकलो. द फर्स्ट वन वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क. पहिली गोष्ट म्हणजे टीमवर्कचं महत्त्व. इन टुडेज वर्ल्ड नथिंग इज पॉसिबल विदाऊट टीमवर्क. आजच्या जगात कोणतीही गोष्ट टीमवर्कशिवाय पॉसिबल नाही आहे. यू कॅनॉट बी सक्सेसफुल इफ यू आर अ लोनर अँड ॲन इगोइस्टिक पर्सन. जर तुम्ही एकटे असाल, लोनर म्हणजे एकटे, आणि गर्विष्ठ असाल, इगोइस्टिक म्हणजे गर्विष्ठ, तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. नेक्स्ट. सेकंडली, यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टॉप. दुसरी गोष्ट, तुम्हाला समोरून लीड करावं लागते व तुमच्या स्टॉपसमोर एक चांगलं एक्झाम्पल उभारावं लागते. थर्ड was that you need to treat your subordinates and your colleagues as friends. आणि तिसरी गोष्ट, तुमचे सबऑर्डिनेट्स म्हणजे काय, हाताखाली काम करणारे कर्मचारी व तुमचे सहकारी यांच्याशी मित्रासारखं राहावं लागते. तिथे एक शब्द आहे कलिग्स म्हणजे सहकारी. In my career, I made a few mistakes but learned a lot about motivation, being a good listener, target setting, and the art of delegation, which forms such an important part of today's management. मी माझ्या करिअरमध्ये थोड्या मिस्टेक्स केलेल्या आहेत, परंतु मोटिवेशन प्रेरणेतून शिकलोसुद्धा आहे. एक लिस्नर, टार्गेट ठेवणारा आणि प्रतिनिधी मंडळाची कला हे आजच्या मॅनेजमेंटसाठी महत्त्वाचा भाग आहे. इथे हा पॅसेज संपतो. मित्रांनो, आता आपण पुढच्या पॅसेजकडे वळूया. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दीज सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी इयर्स, आय वॉन्टेड टू रिटर्न टू माय फर्स्ट लव्ह, दॅट इज टू रीड अँड राईट ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स कन्सर्निंग ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. बरीच वर्ष सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये काम केल्यानंतर मला माझ्या पहिल्या प्रेमाकडे, त्याचं पहिलं प्रेम कोणतं होतं, वाचन व लिखाण, याकडे वळायचं होतं व मानवी जीवन आणि अस्तित्वासंबंधी रीडिंग व रायटिंग करायचं होतं. देअरफॉर आय गेव अप टू ऑफर्स ऑफ अराउंड 3 crore रुपीज पर ॲनम टू बिकम अ रायटर. म्हणूनच एक रायटर होण्यासाठी मी 2 ऑफर्स धुडकावल्या. गेवअप म्हणजे सोडल्या, की ज्या 3 करोड रुपये प्रतिवर्ष देणार होत्या. नेक्स्ट. दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग्स ॲज अ रायटर इन मराठी बिगॅन. अशा प्रकारे मराठीमध्ये एक रायटर म्हणून माझी सेकंड इनिंग सुरू झालेली होती. नेक्स्ट पॅसेज. आफ्टर धिस आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. आणि ह्यानंतर मी मराठीतून 34 पुस्तके लिहिलीत. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम बेस्ट सेलर्स विथ 10 of thousands ऑफ कॉपीज सोल्ड फॉर ईच. हजारोंच्या संख्येने त्या पुस्तकांच्या प्रती ह्या विकल्या गेल्या. हाऊएवर, इट इज नॉट द सेल्स ऑर द मनी दॅट इज इम्पॉर्टंट टू मी ॲज मच ॲज द फॅक्ट दॅट these books have brought about very good changes in the lives of thousands of readers. रायटर म्हणते, तरी ती पुस्तके विक्री वा पैशांसाठी नव्हत्या, परंतु हजारो वाचकांच्या जीवनात खूप चांगले बदल घडून आलेले होते. आफ्टर रीडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर अँड अ बुक ऑन सायकोलॉजी मनात, hundreds have come out of depression and more than a dozen have given up thoughts of committing suicide and decided to start all afresh. माझी ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र, स्वतःची कथा. काय आहे तिचं नाव? मुसाफिर. आणि एक सायकॉलॉजीवरचं एक पुस्तक, त्याचं नाव आहे मनात. वाचल्यानंतर अनेक जण डिप्रेशन, नैराश्याच्या बाहेर आलेत आणि डझनभरांपेक्षा जास्त की जे आत्महत्या करायला जाणार होते त्यांनी आत्महत्येचा विचारच सोडला होता. गिवन अप म्हणजे सोडला व नवीन फ्रेश लाईफ सुरू केली. नेक्स्ट. देअर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट दे अंडरस्टूड द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ऑर बिग बँग आफ्टर रीडिंग माय बुक ऑन सायन्स किमयागार.
लेखक म्हणतोय की तिथे अजून असे आहेत की ते मला सांगतात त्यांनी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी जी फिजिक्सशी संबंधित आहे आणि बिग बँग थेअरी ज्यांना ती समजली. हे त्यांना कसं समजलं तर अच्युत गोडबोले यांचं किमयागार हे पुस्तक जे विज्ञानावर आधारित होतं त्यांच्यामुळे त्यांना या थेअरीज समजल्या. आपण आता पेज नंबर 85 लास्ट पेजला आहोत. माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲट लीस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रिनर्स. माझं पुस्तक बोर्डरूम याने कमीत कमी 20 उद्योजक तयार केलेत. एंटरप्रिनर्स म्हणजे काय? उद्योजक, व्यापारी. Then there are hundreds who tell me that they now can understand Economic Times or NDTV Profit after reading my book on economics. अर्थात माझे अर्थशास्त्रावर आधारित पुस्तक अर्थात वाचल्यावर 100 जण म्हणतात आम्हाला इकॉनॉमिक टाइम्स व NDTV प्रॉफिटवरील गोष्टी समजायला लागलेले आहेत. मित्रांनो, आपण बऱ्याचदा NDTV प्रॉफिट बघतो तर त्यावेळेस तिथं काहीतरी आकडे येत असतात शेअर बाजारासंबंधी, ते कोणाला कळत नाही. तसंच इकॉनॉमिक टाइम्स या पेपरमधील सुद्धा काही मजकूर असे असतात जे इकॉनॉमी किंवा फायनान्स किंवा उद्योजकासंबंधी दिलेले असतात. तर या गोष्टी लेखक म्हणतोय की बऱ्याच लोकांना माझ्या अर्थात या पुस्तकाला वाचल्यानंतर कळायला लागल्या. नेक्स्ट, मेनी हॅव टर्न्ड टू मॅथमॅटिक्स आफ्टर रीडिंग माय बुक ऑन मॅथमॅटिक्स गणिती. त्यासारखं माझ्या गणिती नावाच्या पुस्तकाच्या रीडिंगनंतर अनेक जण मॅथमॅटिक्सकडे वळालेले आहेत. द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक, नववेद, इंग्लिश लिटरेचर, झपुर्झा, पेंटिंग, कॅनव्हास, वेस्टर्न फिल्म्स, लाइमलाइट and Western music, symphony, or books such as Genius series, Rakhta, or Vitamins, or Anartha. अशाच प्रकारचा अनुभव त्याला त्याच्या भारतीय संगीतावरील पुस्तक नववेद, इंग्लिश लिटरेचरवरील त्याचं पुस्तक झपुर्झा, पेंटिंगवरील त्याचं पुस्तक कॅनव्हास, पाश्चिमात्य फिल्म्सवरील त्याचं पुस्तक लाइमलाइट आणि पाश्चिमात्य म्युझिकवरील त्याचं पुस्तक सिम्फनी किंवा जिनियस सिरीजची त्याची पुस्तके जसे रक्त और विटॅमिन्स और अनर्थ या पुस्तकांबद्दल आला. मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल की अच्युत गोडबोले हे एक अष्टपैलू रायटर आहे. त्यांनी प्रत्येक विषयाचं पुस्तक लिहिलेलं होतं. यावरून त्यांचं नॉलेज किती अगाध आहे हे आपल्याला चटकन कळते. नेक्स्ट लाईन, इट इज दीज रिॲक्शन्स ऑफ थाउजंड्स ऑफ रीडर्स अँड द फिलिंग दॅट आय एम टचिंग द हार्ट्स ऑफ थाउजंड्स इफ नॉट लॅक्स ऑफ माय रीडर्स दॅट कीप्स मी गोईंग. ह्या माझ्या हजारो रीडर्सच्या रिॲक्शन्स आहेत, प्रतिक्रिया आहेत आणि हजारोंच्या मनाला मी स्पर्श करू शकलो जरी लाखांमध्ये नसेल. माझ्या रीडर्सनी मला चालत राहायला शिकविले आहे. मित्रांनो, या पॅसेजमध्ये लेखकाने IT सेक्टरमधून निवृत्ती कशी घेतली व तो लिखाणाकडे कसा वळाला, त्याचप्रमाणे एकसारखे विषय न लिहिता त्याने वेगवेगळ्या विषयांना हात लावून कशी पुस्तके लिहिली, ते पण छान पद्धतीने कशी लिहिली, त्याच्या वाचकांवर अतिशय पॉझिटिव्ह परिणाम कसा झाला, अनेकांची प्राणे कशी वाचली, काहींना खडतर किंवा कठीण विषयामध्ये रुची कशी वाटायला लागली याचं वर्णन केलेलं आहे. मित्रांनो, आता आपण शेवटच्या पॅसेजकडे वळूया. व्हाय एम आय टेलिंग यू माय स्टोरी? वेन आय लुक बॅक देअर आर अ नंबर ऑफ लेसन्स अँड व्हॅल्यूज दॅट आय चेरिश अँड कीप लर्निंग अबाउट इव्हन टुडे. लेखक म्हणतोय, मी तुम्हाला माझी स्टोरी का सांगतोय? जेव्हा मी मागे वळून बघतो, लुक बॅक म्हणजे काय, भूतकाळात वळून बघणे, मी अनेक लेसन्स म्हणजे धडे व व्हॅल्यूज संस्कार माझ्या हृदयात जतन करून ठेवलेल्या आहेत. चेरिश हा एक शब्द आलेला आहे. चेरिश म्हणजे हृदयात जतन करून ठेवणे आणि आजही त्याबद्दलच शिकत आहे. आता शेवटची लाईन, सम ऑफ दीज आर थर्स्ट फॉर नॉलेज, क्युरिओसिटी, ह्युमिलिटी, ह्युमॅनिटी, रॅशनॅलिटी,
इक्वॅलिटी, टीमवर्क, क्वेस्ट फॉर एक्सलन्स, नेव्हर से डाय, थिंकिंग बिग. त्या गोष्टींपैकी काही गोष्टी मी आजही शिकत आहे. त्या गोष्टी कोणत्या? थर्स्ट फॉर नॉलेज, ज्ञानाची तहान. थर्स्ट म्हणजे तहान. क्युरिओसिटी, जिज्ञासा. ह्युमिलिटी, नम्रता. ह्युमॅनिटी, मानवता. रॅशनॅलिटी, बुद्धिवादी. इक्वॅलिटी, समानता. टीमवर्क, क्वेस्ट फॉर एक्सलन्स, उत्कृष्टतेचा शोध. नेव्हर से टू डाय, कधीही सोडून न देण्याची वृत्ती. व थिंकिंग बिग, मोठ्या गोष्टीचाच विचार करणे. याबद्दल लेखक आजही ठाम आहे आणि त्या गोष्टी तो फॉलो करतो. इथं या लेसनचा समारोप होत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्होयाजिंग टुवर्ड्स एक्सलन्स या लेसनचा मिनिंग चांगल्या प्रकारे समजलेला असेलच. मित्रांनो, इयत्ता 12वीचे इतर टॉपिक्स तुम्हाला हवे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स अवेलेबल करून दिलेले आहे. तुम्ही पर्टिक्युलर लिंकला क्लिक करून हवा तो टॉपिक मिळवू शकता. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.